राष्ट्रसंत भय्यू महाराज यांचे आत्महत्या प्रकरण ज्या युवतीभोवती फिरत होते ती युवती आणि महाराज यांच्यात अतिशय उघडपणे अश्लील संभाषण व्हायचे असा दावा पोलिसांनी केलाय। भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले। त्यांची मुलगी कुहू हिने आत्महत्येमागचे सत्य शोधण्याची पोलिसांना विनंती केली। त्यानंतर पोलीस तपासाला वेग आलाय। दरम्यान महाराजांच्या सेवेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यातून एका युवतीभोवती संशय वाढला होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या मुलीच्या मोबाईलमध्ये महाराजांचा मोबाईल नंबर आहो या नावाने सेव्ह होता। युवतीच्या मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवला गेल्यावर हे स्पष्ट झाले। हे दोघे अतिशय उघडपणे अश्लील संभाषण करायचे याचे पुरावेही मिळाले आहेत। प्राथमिक चौकशीत महाराज आणि ती संशयित युवती यांच्यात अतिशय जवळचे संबंध निर्माण झाले होते हे स्पष्ट झाले। तपास तुकडीतील अधिकाऱ्यांनुसार ही युवती आणि विनायक देखील एकमेकांना मेसेजेस करायचे। त्यात युवतीने भाई आपण प्लॅनमध्ये यशस्वी होऊ की नाही असे अनेक वेळा विचारले। त्यावर विनायक तिला प्लॅन यशस्वी होण्याची खात्री द्यायचा। या माहितीनंतर मंगळवारी पोलीस अचानक महाराजांच्या घरी शिवनेरीवर धडकले आणि त्यांची पत्नी आयुषी, सेवेकरी प्रवीण देशमुख यांच्यासह बहीण रेणू आणि मोनू यांची चौकशी केली। यावेळी पोलिसांनी महाराजांचे 7 मोबाईल फोन जप्त केले। त्यातील डेटा डिलीट झाला असून तो पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे पोलिसांनी सांगितले। एकूणच भय्यू महाराजांच्या आत्महत्येचे प्रकरण वेगवेगळे पैलू उलगडणार हे मात्र नक्की। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।